नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजच्या बैठकीमध्ये आपण ब्रह्मसंबंध म्हणजे काय, ब्रह्मसंबंधाची बाधा कशी होते आणि किंवा ब्रह्मसंबंध एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये गेल्यानंतर काय परिणाम होतात त्याच्या शरीरावरती, हे सगळं आजच्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत. 5 मित्र होते. अमित, संतोष, समीर, शैलेश आणि सोहम. असे 5 मित्र होते. 5ही मित्र मुंबईमध्ये वेगवेगळ्या कंपनीमध्ये कामाला होते, परंतु राहायचे एकत्र. तर 2-3 वर्ष अशी सलग त्यांनी नोकरी केली मुंबईला. त्यापैकी जो सोहम नावाचा मित्र होता ना त्यांचा, त्याची तब्येत सतत बिघडायला लागली तिथे मुंबईला गेल्यानंतर तिथल्या त्या वातावरणामुळे. त्यामुळे तिथलं वातावरण काय त्याला सूट होईना. मग तो गावी आला आणि मग गावी येऊन त्याने एक 700-800 गावठी कोंबड्यांची पोल्ट्री सुरू केली. म्हणजे अ, मटणासाठी म्हणून किंवा अंड्यांसाठी म्हणून त्याने पोल्ट्री सुरू केली आणि त्याचा व्यवसाय व्यवस्थित चालू लागला. त्याचं गाव होतं राजापूर, म्हणजे हायवे पासून आतमध्ये 22 किलोमीटर अंतरावरती याचं गाव होतं, एका एकदम दुर्गम भागामध्ये. तर व्यवसाय त्याचा व्यवस्थित चालला होता. परंतु ह्या सगळ्यांची मैत्री मात्र आजही टिकून होती. एके दिवशी त्याचे मुंबईचे 4 मित्र त्याला म्हणाले, की "सोहम, तुझ्या गावी आम्हाला फिरायला यायचंय." सोहम म्हणाला, "कधी पण या." याच्यापूर्वी काही ते कधी आले नव्हते सोहमकडे. तर सोहम म्हणाला, "तुम्ही कधी पण या, मला फक्त अगोदर सांगा 1-2 दिवस." तर ते म्हणाले, "येत्या शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार अशा 4 दिवसासाठी आम्ही तुझ्या गावी येतोय." म्हणून. सोहम म्हणाला, "ठीक आहे, या." म्हणून. आणि मग 2 दिवसांनी हे सगळे मित्र, 4ही मित्र मुंबईतून आपली जी कार होती त्यांची ती घेऊन सकाळी 8 वाजता मुंबईवरनं गावी यायला निघाले आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. सोहमने त्यांना सांगितलं होतं, की जेव्हा तुम्ही अ, राजापूरमध्ये याल, तर राजापूरवरनं एक लेफ्ट साइडला रोड गेलाय. तिथून 20-22 किलोमीटर अंतरावरती एका दुर्गम भागामध्ये माझं घर आहे. माझी पोल्ट्री बाजूलाच आहे. परंतु हायवेपासून तुम्ही 10 किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर एक फाटा मिळणार आहे, जो तिठा आहे. म्हणजे एक रस्ता लेफ्ट साइडला गेलाय आणि एक रस्ता समोर गेलाय. तर तिथे तुम्ही थांबा. मी तिथे तुम्हाला न्यायला येतो. पुढे तुम्हाला थोडासा रस्ता खडतर असल्यामुळे कळणार नाही म्हणून. तर हे म्हणाले, "ठीक आहे, आम्ही आल्यानंतर तुला कॉल करतो." आणि येताना ह्यांचे कॉल सोहमला चालूच होते. आता असं करता-करता ते संध्याकाळी 7 वाजता अ, अ, राजापूरमध्ये आले हायवेला आणि तिथून त्यांनी लेफ्ट घेतला आणि परत पुढे 10 किलोमीटरचं अंतर पुढच्या अर्ध्या तासामध्ये ते म्हणजे 7:30 पावणे 8 पर्यंत त्या सोहमने ज्या ठिकाणी फाट्यावरती थांबायला सांगितलेलं तिथे ते पोहोचले. तिथे मात्र पोहोचल्यानंतर ते आता सोहमला कॉल करतायत. सोहमचा फोन हा नॉट रिचेबल लागायला लागला. हे म्हणतात, की आत्ता 15-20 मिनिटापूर्वी त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला. तो म्हणला, "फाट्यावरती थांबा, मी निघालोय तुम्हाला न्यायला तिकडे." परंतु ह्याचा फोन काही लागेना. हे सगळे वैतागले. अरे असं काय? आत्ता तर लागत होता आणि आता नॉट रिचेबल कसा काय लागतोय त्याचा फोन? आता त्या फाट्यावरती हे गाडी त्यांनी पार्क केली. आता त्या फाट्यावरती जी घरं होती, 2-4 घरं होती, परंतु ती लांब होती. एक 700-800 फुटावरती होती. म्हणजे त्यांचे घराचे जे समोर लावलेले बल्ब अंगणामध्ये हे दिसत होते. तसं त्या फाट्यावरती एक डॉक्टरचा छोटासा दवाखाना होता. त्यानंतर एक वडापावची टपरी आणि एक पान स्टॉल होता. अशा 3च त्या ठिकाणी दुकानं आणि ते 2 दुकानं आणि तो एक दवाखाना होता. हे आता तिथे थांबले. गाडीमध्ये थांबून त्यांना थोडंसं गरम व्हायला लागलं म्हणून बाजूलाच एक छोटीशी अशी घर टाइप अशी धर्मशाळा बांधलेली होती. धर्मशाळा बंद होती, पण व्हरांडा हा ओपन होता आणि 30 फूट, 35 फूट तो व्हरांडा समोर ओपन होता आणि व्हरांड्याच्या दोन्ही बाजूला पत्र्याचे असे पत्रे लावलेले. अ, जेणेकरून त्याच्यामध्ये व्हरांड्यामध्ये ऊन येऊ नये किंवा पावसाचं पाणी येऊ नये म्हणून कदाचित ते असे पत्रे लावलेले होते आणि पुढचा भाग हा व्हरांड्याचा पूर्णतः ओपन होता. तर तिथे हे सगळेजण बसलेत आणि त्याला सोमला कॉल करतायत. सोमचा काय कॉल लागत नव्हता. आता म्हणता-म्हणता 8:30 पावणे 9 वाजले आणि जो पान स्टॉल होता ना, तो पान स्टॉल बंद करून घरी निघून गेला. आता तिथे फक्त टपरीवाला आणि तो डॉक्टर त्या ठिकाणी होते. तर मित्रांनो, हे सगळे गप्पा गोष्टी करतायत, मोबाईलवरती टाईमपास करतायत, त्याच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतायत. असं करता-करता आता 9:30 वाजले, तरी देखील सोहमचा पत्ता नव्हता. ह्यांनी आता त्याला शिव्या घालायला सुरुवात केली, की "ह्याने आम्हाला इकडे बसवून ठेवलं. एकतर दिवसभर आम्ही प्रवास करून आलोय आणि ह्याने बसवलंय इथे आणि त्याचा फोन आता लागत नाहीये." तितक्यात समीर आणि अमितला लघवीला झालं आणि ते मित्रांना म्हणाले, की "अरे, आम्हाला लघवीला झालंय." आता बाकीचे मित्र दोघे जण होते ते म्हणाले, "अरे तुम्ही जास्त लांब जाऊ नका लघवीला, इथेच कुठेतरी जा. या धर्मशाळेच्या बाजूला पुढे जास्त जाऊ नका. काळोख आहे आपल्यासाठी, हा इथला एरिया नवीन आहे." ते म्हणाले, "हो, तिथे इथेच जातो आणि लघवी करतो आणि लगेच येतो" म्हणून. आणि दोघेही त्या काळोखातून थोडंसं पुढे गेले आणि एक 3-4 मिनिटांमध्ये ते पुन्हा दोघेही रिटर्न आले आणि त्या व्हरांड्याच्या पायऱ्यांवरती हे सगळे बसलेत आणि त्याची वाट बघतायत, त्याला फोन लावतायत.
आता असं करता करता अमित आणि समीर जेव्हा ते त्या झाडाकडे लघवी करण्यासाठी गेले होते आणि जेव्हा ते रिटर्न आले ना, रिटर्न आल्यानंतर समीरच्या एकंदरीत चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. तो थोडासा असा त्याचं अंग थरथरायला लागलं, डोळे लाल भडक झाले आणि तो विचित्र असा इकडे तिकडे बघू लागला, मोठे डोळे करून असं काहीतरी. ह्या सगळ्यांना संशय आला, की ह्याला बरं वाटत नाही की काय? असं ह्याच्यापूर्वी याने कधी केलं नाही आणि हा असा काय करतो? हात-पाय कापतायत, त्याचा श्वासोच्छ्वास वाढलाय, दम लागतोय आणि हा विचित्र असे डोळे कुठेतरी फिरवतोय, असं करतोय. मित्रांनी त्याला विचारलं, "अरे काय झालं? काय झालं?" तर हात त्याचे तो झटकायला लागला. जर मित्रांनी त्याच्या अंगावरती हात ठेवला, तर हात झटकायचा आणि विचित्र असं त्यांच्याकडे बघायला लागायला लागला आणि नखानी असं त्यांना उरबाडण्याचा प्रयत्न करू लागला. त्यांना आता काही समजेना हा काय प्रकार आहे? आजपर्यंत आम्ही सर्वजण एकत्र असा प्रकार कधी काय झाला नव्हता आणि आत्ताच हे तिथे लघवीला जाऊन आले आणि इथे बसले आणि हा प्रकार सुरू झालाय. आणि हळू ना तो समीरचा जो होणारा त्रास आहे तो वाढत गेला. तो अग्रेसिव्ह झाला आणि तो त्या ज्या दिशेने तो गेला होता लघवीला त्या दिशेने पळण्याचा प्रयत्न करू लागला अंधारामध्ये. ह्या सगळ्यांनी त्याला दाबून धरलं आणि पुन्हा आणून ते पायऱ्यावरती बसवलं व्हरांड्याच्या त्या धर्मशाळेच्या. परंतु तो ऐकेना, सगळ्यांना चावण्याचा प्रयत्न करू लागला, विचित्र हावभाव करू लागला, डोळे लाल भडक झाले, इकडे-तिकडे तो फिरवायला लागला डोळे. आता ह्यांना कळेना की काय ह्याच्या म्हणजे ह्याला काय आजार आहे की काय किंवा ह्याची तब्येत बिघडली आहे की काय? म्हणून ते समोरच्या त्या डॉक्टरच्या छोट्याशा दवाखान्यामध्ये त्याला घेऊन गेले आणि डॉक्टरने त्याला विचारलं, "काय झालं? याला पकडून का आणलात तुम्ही आणि हा असा काय करतोय अग्रेसिव्ह झालेला आहे म्हणून?" ह्यांना काही कळेना. ते सांगतात की असंच आत्ता आम्ही त्या व्हरांड्यामध्ये बसलो आणि अचानक याच्या बाबतीत असं झालं. डॉक्टरांनी तपासलं, तर म्हणतात पल्स रेट बरोबर आहेत, बीपी बरोबर आहे. काय असं झालं काय सांगता येत नाही. ह्याला पूर्वी त्रास होता का? ते ते म्हणाले, "नाही त्रास याला कसलाच. आजपर्यंत आम्ही एकत्रच राहतो, पण असं कधी झालं नव्हतं." आता मित्रांनो, त्या डॉक्टरांनी त्याला एक इंजेक्शन दिलं रिलॅक्स होण्यासाठी आणि एक गोळी दिली. ते म्हणाले, "काहीतरी ह्या टपरीवरती तुम्ही खा आणि ह्याला गोळी द्या." इंजेक्शन दिले. हा थोड्या वेळाने शांत होईल. तसं त्याने वडापाव वगैरे त्या टपरीवरती खाल्लं आणि पुन्हा एकदा जाऊन ते त्या व्हरांड्याच्या त्या पायऱ्यांवरती बसले. आता मात्र समीर हळू तो शांत झाला आणि त्याला झोप लागली. आता अमितच्या मांडीवरती डोकं ठेवून तो असा झोपून राहिला आणि हे म्हणतात, "झालं बाबा, त्या डॉक्टरांच्या इंजेक्शनने किंवा गोळ्याने काहीतरी फरक पडला." 15-20 मिनिटांनी त्याला झोप लागली. आता असं करता तो अचानकपणे 15-20 मिनिटांनी उठला आणि पुन्हा एकदा तो असा विचित्र वागू लागला, डोळे फिरवू लागला आणि त्या अंधाराच्या दिशेने धावू लागला. आता ह्यांना काही कळेना. ह्याने पुन्हा एकदा त्याला हाताला पकडून धरलं आणि त्याला ते अंधारात जाऊ देत नव्हते. परंतु तो अंधारात जाण्याचा प्रयत्न करत होता. तो मला सांगत होता, की "मला सोडा, मला सोडा. मला तिकडे जायचंय. मला तिकडे कोणतरी बोलवतंय. मला सोडा." परंतु हे त्याला काही सोडायला तयार नाही. आता हा विचित्र प्रकार सुरू होता. तोपर्यंत आता डॉक्टर पण निघून गेले होते आपल्या. ते कारण शहरात मध्ये राहणारे ते आता निघून गेले दवाखाना बंद करून. कारण 9:45 झाले होते. आता टपरीवाल्याला ह्यांनी जाऊन सांगितलं, की असा-असा आमचा मित्र आहे. त्याला आत्ता मी डॉक्टरकडे नेलं आणि तो शांत झालेला आणि आता हा पुन्हा असा-असा विचित्र प्रकार तो करतोय म्हणून. तर टपरीवाला तो त्या धर्मशाळेपर्यंत आला आणि त्याने बघितलं ना त्याच्याकडे समीरकडे, तर टपरीवाला देखील आश्चर्यचकित झाला, की असा काय हा प्रकार? हा काहीतरी आजाराचा प्रकार नाहीये. हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. ह्याला काहीतरी भूतबाधा झाली नाही ना? असं तो मनात विचार करू लागला. कोण? टपरीवाला. तर तो त्यांना सांगायला लागला मित्रांना, की हा काहीतरी विचित्र प्रकार दिसतोय. हे आजार पण नाहीये. कारण आजारी असलेला माणूस असं करणार नाही. डोळे फिरवतोय, डोळे लाल भडक झाले, अग्रेसिव्ह होतोय, चावण्याचा प्रयत्न करतोय किंवा हात सोडून पळण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे हा काहीतरी भूतबाधेचा किंवा काहीतरी असा विचित्र भुताटकीचा प्रकार आहे. आता सगळे मित्र घाबरले कारण हे सगळे 22, 23, 24 वर्षाचे. यांना काय असला अनुभव कधी आला नव्हता. आणि ते म्हणाले, "आता करायचं काय? "ओ दादा, आम्हाला काहीतरी याच्यातून मार्ग दाखवा. आमचा एक मित्र इकडे राहतोय, परंतु त्याचा फोन नॉट रिचेबल लागतोय." तर तेवढ्यात सोहम आला आपली टू व्हीलर घेऊन आणि ह्या सगळ्यांनी सोहमला शिव्या घातल्या आणि ह्या समीरला सगळ्यांनी धरलेलं पाहून सोहम विचारू लागलं, की "अरे काय झालं? ह्याला पकडलात का तुम्ही समीरला?" तर झालेला सगळा प्रकार त्यांनी सोहमला सांगितला. सोहम त्यांना सांगत होता, की "मी तुमच्याकडे यायला निघालो, परंतु एका ठिकाणी आल्यानंतर माझी गाडी बंद पडली आणि जिथे गाडी बंद पडली तिथे रेंज नसल्यामुळे माझा आणि तुमचा कॉन्टॅक्ट होत नव्हतं." आता तो म्हणतो, की ह्याला आता करायचं काय? तो टपरीवाला म्हणतोय, की "ह्या गावामध्ये एक मांत्रिक आहे. आपण ना ह्याला त्या मांत्रिकाकडे घेऊन घेऊ. तुमची गाडी आहे. आपण या मांत्रिकाकडे याला घेऊन जाऊ समीरला" म्हणून. तर सगळे तयार झाले, की "ठीक आहे बाबा, चल त्याच्याकडनं बरं झाले तर झालं. हे नसते व्याप आपल्या पाठी लागले." आता तो मांत्रिक, सोहम आणि एक त्याचा मित्र, हे सगळेजण त्याला गाडीमध्ये बसवून त्या गावामध्ये
एका मांत्रिकाकडे घेऊन गेलो. मांत्रिक जेवायला बसलेला. मांत्रिकाने त्याला सांगितलं, "वरांड्यामध्ये बसा, 5 मिनिटात मी येतो." 5 मिनिटात तो जेवून आला मित्रांनो. आणि 2 पाट्याने आणले. एका पाटावरती समीरला बसवलं, एका पाटावरती तो स्वतः बसला. समीर जसा पाटावरती बसला आणि समोर त्याच्या तो मांत्रिक येऊन बसला, तो आणखी अग्रेसिव्ह झाला. तो त्या मांत्रिकाचा गळा दाबण्याचा प्रयत्न करू लागला, त्याला चावण्याचा प्रयत्न करू लागला, असे डोळे विचित्र असे फिरवू लागला. त्या मित्रांनी त्याचे हात असे मागे पकडून ठेवले, जेणेकरून त्या मांत्रिकाला याने करू नये, काही करू नये म्हणून. मांत्रिकाने आता त्याच्या डोळ्यात सतत बघितलं, तर त्याचे डोळे लाल भडक झाले होते आणि त्याची जी नजर आहे ती चंचल झाली होती. विचित्र अशी नजर त्याची झाली होती. तर त्या मांत्रिकाने काही गोष्टी ओळखल्या. त्याने त्याच्या डोक्यावरती हात ठेवला ना, तसा तो असा झटके देऊन हात डोक्यावरून बाजूला करू लागला. तरी देखील मांत्रिकाने असं त्याच्या डोक्यावरती हात ठेवून घट्ट पकडलं आणि काही वेळानं त्या मांत्रिकाने एका तांब्यातून पाणी घेतलं, असं ओंजळीमध्ये त्याच्या चेहऱ्यावरती मारलं. चेहऱ्यावरती मारल्यानंतर हा थोडा शांत झाला. समीर शांत झाला आणि त्याचे डोळे बंद झाले. डोळे बंद झाल्यानंतर या सगळ्यांना बरं वाटलं, की हा थोडा शांत झाला, म्हणजे त्याच्या अंगात नक्की काहीतरी शिरलेलं. कोणतरी प्रेतात्मा असेल किंवा काहीतरी वाईट शक्ती त्याच्या अंगामध्ये शिरलेली. आता तो शांत झालाय, म्हणजे काहीतरी परिणाम याच्यावरती झालेला आहे. आता त्या मांत्रिकाने एक डबी काढली. त्या डबीतून एक अंगारा काढला आणि अंगारा त्याच्या डोक्याला लावला आणि त्या मित्रांना सांगितलं, की ह्याला ब्रह्मसंबंधाची बाधा झालेली आहे. तेव्हा तुम्ही आत्ता ह्या 1-2 तासामध्ये कुठे कुठे गेलात, कुठे थांबलात, कुठे काय केलात, त्या सगळ्या मला तुमचा क्रम सांगा म्हणून. तर त्यांनी सांगितलं, की असं असं आम्ही आलो, त्या फाट्यावरती थांबलो, त्या धर्मशाळेत गेलो आणि हे दोघे जण लघवी करायला गेले आणि तिथून आल्यानंतर हे सगळं झालंय. तर तो मांत्रिक म्हणाला, की ज्या धर्मशाळेसमोर तुम्ही थांबलात ना, त्या धर्मशाळेच्या बाजूला एक मोठं पिंपळाचं झाड आहे पुढे. ते तुम्हाला अंधारात दिसत नाही, परंतु मोठा खोड असलेलं त्या पिंपळाचं उंच भलं मोठं झाड आहे. त्या झाडावरती ब्रह्मसंबंध राहतो आणि त्या ब्रह्मसंबंधाची बाधा त्याला झालेली आहे. आणि ती कशी, की ह्या दोघांनीही त्या पिंपळाच्या खोडावरती लघवी केली आणि ती लघवी त्या ठिकाणी केल्यानंतर त्या ब्रह्मसंबंधाला राग आला आणि त्याचा राग अनावर झाल्यानंतर त्याने सूड घेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून तो लघवीच्या वाटे या समीरच्या शरीरामध्ये गेला आणि तो त्याला सगळा त्रास देतोय. आता मी तात्पुरता याच्यावरती उपाय केलेला आहे, परंतु कायमस्वरूपी याचा काहीतरी उपाय करावा लागेल. तेव्हा तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथे एखाद्या चांगल्या मांत्रिकाकडे जाऊन ह्याच्यावरती उपचार करा म्हणून. याला काहीही अशी शारीरिक बाधा नाहीये, परंतु त्याच्या अंगात गेलेला तो ब्रह्मसंबंध पूर्ण उतरला पाहिजे किंवा तो निघून गेला पाहिजे, यासाठी तुम्ही काहीतरी करा. तर ते म्हणायला लागले, की महाराज, की आम्ही तुम्हाला ह्याला आता मी घेऊन जातो, परंतु आम्ही आता 10 किलोमीटर आमच्या मित्राच्या गावी राहणार आहोत. उद्या ह्याला आम्ही पुन्हा इथे घेऊन येतो. तुम्हीच काहीतरी कायमस्वरूपी ह्याच्यावरती उपचार करा. तर तो मांत्रिक म्हणाला, ठीक आहे, तुमची जशी इच्छा. तर हे सगळे आता त्या समीरला घेऊन पुन्हा एकदा त्या तिट्यावरती आले, कारण तिथे गाडी लावलेली होती. 2 मित्र तिथे थांबलेले होते. तोपर्यंत हा शांत होता आणि टपरीवाला आपल्या टपरीमध्ये गेला, कारण त्याला देखील ते सगळं दुकान वगैरे बंद करायचं होतं, कारण तो इमर्जन्सी म्हणून यांच्यासोबत आला होता. तर तो आता सगळी टपरी वगैरे आवरण्याच्या तयारीला लागला होता टपरीवाला. आणि हे धर्मशाळेकडे पुन्हा गेले. धर्मशाळेकडे जसे पुन्हा गेले तसा हा पुन्हा अग्रेसिव्ह झाला. तो खडकर असा झोपेतून उठतो ना, माणूस असा उठला, हातपाय आपटायला लागला आणि त्या जे पिंपळाचं झाड होतं, त्या मांत्रिकाने सांगितलं होतं, त्या पिंपळाच्या झाडाच्या दिशेने धावू लागला. हे सगळे अडवतायत त्याला, परंतु हा ऐकत नव्हता. पूर्ण जोर लावत होता, परंतु तो काय त्याला सगळ्यांना आवरत नव्हता. त्याने चावण्याचा प्रयत्न करत होता. विचित्र असं वागणं झालं होतं. आता हे सगळे मुलगे खूप घाबरले, की असा प्रकार यांनी कधी आयुष्यामध्ये पाहिला नव्हता किंवा अनुभवला नव्हता. आता त्या टपरीवाल्याला त्याने पुन्हा जाऊन सांगितले, दादा, आम्ही तुमच्या पाया पडतो. पुन्हा हे सगळा प्रकार व्हायला लागला. आता टपरीवाला म्हणतो, की आता करायचं काय? हा असा प्रकार झाला, तुम्ही याला गाडीमध्ये घालून कसा तरी तुमच्या त्या गावी नेऊन याला डॉक्टरांनी ज्या दिल्या गोळ्या ना, त्या गोळ्या द्या, म्हणजे हा शांत होईल. त्याला गाडीमध्ये घाला कसा तरी तुम्ही. परंतु हा गाडीमध्ये जाईना. ह्यांचे हे सगळे प्रकार तिथे चाललेले आहेत. परंतु टपरीवाला नंतर मात्र निघून गेला, कारण तो सुद्धा कंटाळला ह्या सगळ्या प्रकाराला. आणि तो म्हणाला, की तुम्ही याला गाडीत कसं तरी घालून तुम्ही घेऊन जा पुढे, जिथे तुम्हाला जायचंय तिथे. परंतु तो काही ऐकत नव्हता. टपरीवाला निघून गेला आणि नंतर हे पुन्हा एकदा त्या धर्मशाळेकडे आले आणि तिथे बसलेत आणि त्याला पुन्हा एकदा त्यांनी ती गोळी दिली, डॉक्टरांनी दिलेली.
त्यांना वाटलं की आता हा शांत होईल गोळी खाल्ल्यानंतर आणि मग ह्याला आपण गाडीत घालून नेऊ. तर मित्रांनो, तो काही त्याला ऐकेना. तो त्या ज्या ठिकाणी लघवीला गेला होता त्या मार्गाने त्या अंधारात पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतु हे सगळे त्याला दाबून धरत होते. असं करता करता आता त्या व्हरांड्यामध्ये जाऊन बसले. आता रात्रीचे 11:30 पावणे 12 वाजले ह्या सगळ्या प्रकारामध्ये. आता त्यांना जाताही येत नव्हतं आणि तिथे थांबताही येत नव्हता, असा प्रकार झाला होता. इतक्यात आजूबाजूला सोसाट्याचा वारा सुटला. म्हणजे खूप असा वारा नाही, पण आजूबाजूची झाडं हलायला लागली आणि येणारा थंडगार वारा त्यांच्या अगदी शरीराला स्पर्श करून जात होता. आणि थंडीचे जसे दिवस असावेत ना, तसं अंगामध्ये सगळ्यांच्या थंडी वाजू लागली आणि सगळ्यांना थंडीने कुडकुडू लागले. परंतु ह्याचा हा सगळा समीरचा प्रकार चालूच होता. तो आदळआपट करत होता, तिथे जाण्याचा प्रयत्न करत होता. असं करता करता मित्रांनो, आता मात्र ह्या सगळ्यांनी ठरवलं की याला आता कसा तरी गाडीमध्ये घालायचं आणि न्यायचंच याला. झालं तरी सीटवरती याला झोपवायचा, दाबून धरायचा आणि याला घेऊन जायचा. परंतु तेवढ्यात एक असं विचित्र आणि भयानक प्रकार घडला. जे साईडला पत्रे लावलेले होते ना, त्या पत्र्यावरती ज्या बाजूने ते पिंपळाचं झाड होतं, तिथे जाण्याचा प्रयत्न समीर करत होता ना, त्याच बाजूला जे पत्रे लावलेले वरांड्यामध्ये, तिथे खटखट 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 असा आवाज येऊ लागला. हे सगळे घाबरले. अरे, आता तर सगळीकडे अशी शांतता पसरलेली. आता एव्हाना सगळे डॉक्टर गेलाय निघून, त्याच्यानंतर पान स्टॉलवाला गेलाय, टपरीवाला निघून गेलाय. आता त्या लाईट देखील बंद झाल्या, ज्या घरांच्या लांब लांब दिसत होत्या त्या. आता ह्यांच्या सगळ्यांच्या मोबाईलच्या बॅटऱ्या देखील उतरल्या. एखाद्याची फक्त बॅटरी सुरू होती मोबाईलची आणि तो खटखट खटखट येत होता आवाज. तसं तो वारा आजूबाजूला सुटत होता. जोर जोरात ती झाडं आजूबाजूची हलत होती आणि ह्यांना काहीतरी विचित्र वाटू लागलं. ते म्हणतो, तो मांत्रिक सांगतो ते खरं आहे. इथे कुठेतरी हे ब्रह्मसंबंध जो काय तो मांत्रिक सांगतोय त्याची बाधा याला झाली, तो इथे आहे आणि तो आपल्याला त्रास देतोय आणि तो ह्या समीरच्या शरीरामध्ये गेलाय. आता करायचं काय? इतका तो पुन्हा आवाज खटखट 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 असा आवाज येऊ लागला. हे सगळे घाबरले. आता करायचं काय? परंतु त्या पत्राकडे जाऊन पाहण्याची डेअरिंग मात्र एकाची होईना की नक्की तिथे काय होतंय. सगळे घाबरले. सगळे आता जवळ एकत्र येऊन बसले, एकमेकांचे हात घट्ट पकडले. सोहम देखील घाबरलाय. परंतु समीर मात्र वेगवेगळे असे हावभाव करत तो त्यांना बघतोय आणि त्या दिशेने तो धावण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा तो खटखट 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 असा आवाज येऊ लागला. म्हणजे जसं काय त्या पत्र्यावर कोणतरी काहीतरी मारतंय बाहेरून, असा आवाज येऊ लागला. आता त्याच्यापैकी अमित म्हणाला की नाही, आपल्याला जाऊन पाहिलं पाहिजे नक्की त्या पत्र्यावरती कसला आवाज येतोय, आपण पाहूया तरी. तर बाकीचे त्याला जायला देत नाहीत. म्हणतात, असं जाऊ नकोस तू, तिथे काहीतरी भयानक आहे, तू तिथे जाऊ नकोस म्हणून. तर मित्रांनो, ते त्याला जायला देईनात. परंतु हे पुन्हा एकदा त्या अंधारामध्ये बसलेत. एकाचा मोबाईल सुरू होता, तो मोबाईलची बॅटरी मारून ते बघण्याची डेअरिंग मात्र यांची होईना. परंतु अमित आता उठला आणि तो म्हणाला, नाही, तुम्ही काही सांगितलं तरी मी आता बघणार जाऊन त्या पत्र्यावरती कोण काय आपटतंय किंवा कसला आवाज होतोय तो. हे सगळे त्याला आवरण्याचा प्रयत्न करतायत, तरी देखील अमित पुढे गेला. अमित जेव्हा पुढे गेला ना, मोबाईलची ती स्क्रीन व्हाईट पेटत होती, ती त्याने पुढे जाऊन बघितली ना, तर त्या पत्र्यावरती एक असा फोटो, म्हणजे कॅलेंडर असतं ना तसं ते कॅलेंडर त्या पत्र्याला तारेने अडकवलेलं होतं. आणि ते कॅलेंडरच्या वरती एक अशी पट्टी असते पत्र्याची आणि खाली एक पट्टी असते. ते कॅलेंडर असं त्या वाऱ्याने खड खड असं फिरून ना त्या पत्र्यावरती त्याची ती वरची पत्र्याची जी प्लेट असते ना, किंवा अशी बसवलेली असते, म्हणजे तिथे धागा अडकवण्यासाठी हे लावलेलं असतं दोरा तिथे. तर ती त्या पत्र्यावरती अशी वाऱ्याने आपटत होती आणि त्याचा खटखट 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 असा आवाज येत होता. आता ते कॅलेंडर जेव्हा अमितने पाहिलं ना, तर ते साईबाबांचं कॅलेंडर होते. आता अमितची साईबाबांवर फार श्रद्धा, तो त्यांचा भक्त होता. तो नेहमी शिर्डीला जायचा जेव्हा त्याला वेळ मिळायचा तेव्हा. आणि तेव्हा तो जोरात ओरडला, अरे हा बाबांचा फोटो आहे, साईबाबांचा फोटो आहे. आपण एक काम करू, समीरला इथे आणून साईबाबांच्या ह्या चरणावरती त्याचं डोकं आपण टेकू, म्हणजे काय फरक पडतोय काय बघूया. जसा त्याने हा विषय काढला साईबाबांच्या म्हणजे पायावरती डोकं ठेवलं, तसा तो अग्रेसिव्ह झाला आणि तो ऐकेन आणि अजून तो त्या काळोखात धावून जाण्याचा प्रयत्न करत होता. सगळ्यांनी आता त्याला पकडलं आणि तो असा चवताळल्यासारखा करू लागला. सगळ्यांनी आता त्याला पकडलं दोन्ही हाताला आणि ढकलत ढकलत ते त्या कॅलेंडर पर्यंत, साईबाबांच्या कॅलेंडर पर्यंत नेण्याचा प्रयत्न करत होते. हे चौघे असताना देखील तो एकटा समीर असा सडपातळ, एकंदरीत वजन त्याचं जास्तीत जास्त 52-55 किलो असेल, तर तो त्या 4 जणांना ऐकत नव्हता, पुढे जात नव्हता. एवढी त्याच्यामध्ये असं कोण संचारलं होतं आणि कसली ताकद त्याला आली होती, तर तो पुढे जाईना. हे मित्र सगळे ढकलतायत, कसं तरी आपण
त्या कॅलेंडर पर्यंत जावं आणि याचं डोकं साईबाबांच्या चरणावरती टेकू. परंतु तो काय पुढे जात नव्हता. आता हे कशी बसे ताकद लावत 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 आता 2 फुटापर्यंत गेले त्या कॅलेंडरच्या त्या अंधारातून. आता अमितने अशी स्क्रीन धरली त्या साईबाबांच्या फोटोच्या जवळ, कॅलेंडरच्या जवळ, आणि सगळ्यांनी जोर लावून त्याचं डोकं त्या कॅलेंडरवरती त्या साईबाबांच्या पायाशी टेकवलं. जसं डोकं टेकवल्यानंतर त्या जो पाठीमागे पत्रे होते ना, त्याचा गडगड 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 असा आवाज झाला आणि हा समीर धाडकन खाली कोसळत होता. तेवढं त्यांनी त्याला धरलं सगळ्या मित्रांनी. हळुवार असा जमिनीवरती त्या वरांड्यामध्ये पडला आणि तो शांत झाला. त्याचं पूर्ण अंग घामानं भिजलं आणि त्याचे थरथरणारे हात, त्याचा श्वासोश्वास वाढलेला होता ना, तर सगळ्या गोष्टी एकदम स्टेबल झाल्या आणि तो शांत झाला आणि असा पडून राहिला. काही वेळाने एक 4-5 मिनिटांनी त्याच्या डोक्यावरती ह्या सगळ्यांनी पाणी वगैरे असं शिंपडलं, त्याला थापडलं आणि त्याला असं गालात धरून वगैरे उठवलं, की "समीर उठ, समीर उठ, काय झालं? अरे उठ ना." थोड्या वेळानं तो मित्रांनो त्याने डोळे उघडले आणि तो स्वतः त्या वरांड्यामध्ये उठून बसला आणि यांना विचारू लागला, की "अरे आम्ही इकडे कुठे आलोय? आपल्याला सोहमकडे जायचंय ना. आपण इकडे कुठे आलोय? चला आपण जाऊया, ती बघा आपली गाडी आहे. तुम्ही मला इथे काय, मला भिजवलं कोणी? माझ्या डोक्यावरती पाणी कोणी ओतलं?" हे सगळे मित्र म्हणायला लागले, "नाही रे, तुला थोडीशी चक्कर आली ह्या प्रवासाच्या कारणामुळे, म्हणून आम्ही तुला इथे घेऊन आलो होतो आणि तुझ्या डोक्यावरती पाणी घातलं." बाकीच्या सगळ्या मित्रांनी ठरवलं, की आता ह्याला काही सांगायचं नाही. साईबाबांच्या चरणावरती ह्याचं डोकं ठेवल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी निघून गेल्या आहेत. त्याच्या अंगामध्ये जो काय मांत्रिक म्हणत होता ब्रह्मसंबंध आहे किंवा काय आहे, तो कदाचित निघून गेला. कारण मोठा पत्र्यांचा आवाज झाला होता जेव्हा ते डोकं साईबाबांच्या चरणावरती त्यांनी ज्याचं टेकवलं होतं तेव्हा. तर ह्या सगळ्यांनी ठरवलं, की काहीच याला सांगायचं नाही. सगळेजण आता गाडीमध्ये बसले, सोहमच्या घरी निघून गेले. रात्रीचे 1 वाजला होता आणि 1 वाजता हे सगळे गेले. त्यानंतर ह्या सगळ्यांनी जेवण केलं आणि जेवण करून नंतर मग सगळेजण जेवले वगैरे. आणि परंतु शेवटपर्यंत ही गोष्ट समीरला ह्या सगळ्या मित्रांनी कधीच सांगितली नाही, की तुझ्या बाबतीमध्ये असं घडलं. परंतु अमितची श्रद्धा होती साईबाबांवरती आणि हा सगळा जो प्रकार त्यांनी केला, समीरचं डोकं त्यांच्या साईबाबांच्या चरणावरती टेकवलं आणि त्यानंतर ह्याला मात्र विलक्षण ह्याच्यामध्ये बदल झाला आणि नंतर तो हळूहळू शांत झाला आणि ती गोष्ट त्याला आयुष्यामध्ये परत कधी आठवली नाही. तर असा फरक पडला होता आणि ही गोष्ट संतोष नावाचा मित्र त्यांच्यामध्ये जो होता, तो माझ्या ओळखीचा आहे. त्याने मला ही 4-5 वर्षापूर्वी सांगितली होती. तर ते मी तशीच्या तशी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही कथा तुम्हाला कशी आवडली नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्याला सर्वांना विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल मित्रमंडळीपर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून ह्या भयकथांचा अनुभव आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना घेता येईल. मित्रांनो, कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आजपर्यंत मी दिली आपल्या सर्वांची मनापासून या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.